आपल्याला जेव्हा अस्तरच्या ब्लाऊजला कमरपट्टी बसवायची असते, बरेच जण कमरपट्टी बसवत नाही, बरेच जण पलटी करतात. पण ते पलटी करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत, पाठीमागच्या बाजूला ब्लाऊज गुचकतो. तर त्याच्यासाठी अस्तरच्या ब्लाऊजला कंपल्सरी कमरपट्टी बसवा. आणि कमरपट्टी बसवण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते, ती फॉलो करा. हे पाहू शकता तुम्ही, इथे मी सरळ टिप मारतीये. जिथे डाच आहे किंवा टक्स आहे तिथपर्यंत मी सरळ टिप मारतीये. हे बघू शकता, इथपर्यंत मी सरळ टिप मारली. जेव्हा डाच वर मी येते तेव्हा मी एक प्लेट्स मारतीये. प्लेट्स मारल्याने वरती जे ताण पडतो तो पडत नाही. दुसऱ्याही टक्स वर आलं प्लेट्स एक छोटी मारतीये, 1 सेंटीमीटरची टिप मारतीये. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी 1 सेंटीमीटरची टिप मारून घेतलेली आहे बॅकला. आता मी किनार मारतीये अस्तरवर. किनार म्हणजे काय, तर एकदम लगत किंवा कडेला अशा प्रकारे ज्या बाजूला आपण अस्तर जॉईंट केलं आहे त्या बाजूला मी किनार मारतीये. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी किनार मारून घेतलेली आहे. किती सुरेख दिसते हे तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एकदम कडेला अशी मारलेली आहे, तुम्हाला डिस्टन्स दिसत असेल. हे बघा, आता हे झालं. प्लेट्स मारली आपण कुठे, डाचवर किंवा टक्सवर. आता ह्या बाजूला मी मिनिमम 2 ते 2.5 सेंटीमीटरची पट्टी तयार झाली पाहिजे अशा प्रकारे. आता इथे आपण प्लेट्स मारली होती, ती प्लेट्स बिलकुलही घ्यायची नाहीये, ती ओपन करायची. हे बघू शकता, मी पूर्णपणे ओपन केली आहे अशा प्रकारे. फक्त वरच्या बाजूला मारलीये, खालच्या बाजूला पूर्ण ओपन केलीये. अशाच प्रकारे तुम्ही ही करायची आहे. ही जर छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या आणि अशा प्रकारे जर तुम्ही स्टिच केलं ब्लाऊज, तर कुठेही तुम्हाला फिटिंगला किंवा फिनिशिंगला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. हे प्लेट्स का मारतो आपण, तर हे तुम्हाला असं वाटलं असेल प्लेट्स कशासाठी. ही प्लेट्स कशासाठी तेही दाखवते मी. आपली कमर जी असते, हा कमरेचा भाग बारीक असतो खालच्या बाजूचा, आणि इकडे टक्स मारल्यामुळे खालच्या बाजूला निमुळत झालेलं असतं, वरच्या बाजूला एक्स्ट्रा वाढलेलं असतं. तर ते वाढलेलं आपल्याला कव्हर होण्यासाठी हे बघा अशा प्रकारे मी बरोबर मध्यावर मोठे टिप मारून घेते. कारण ह्या पट्टीला आपल्याला फिनिशिंग करायचे. फिनिशिंग म्हणजे हात शिलाई. अशा प्रकारे मी पूर्ण पट्टी लावून घेतलेली हे बघू शकता. ही पट्टी लावल्याने जे तुमचं ब्लाऊज बॅकला तरंगतं ते बिलकुलही तरंगत नाही आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. फिनिशिंग एकदम अशी हे बघा, इथे बारीक खालच्या साईडला एकदम बारीक कमर आहे, वरती हा डिस्टन्स वाढलाय, पण तुम्हाला कुठेही घडी दिसते का याला, कारण हे प्लेट्स मारल्यामुळे एकदम कव्हर अप झालेलं आहे, एकदम सुंदर असं बसलेलं आहे. हे तुम्ही टिप्स छोट्या छोट्या फॉलो करा. आवर्जून ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.